हिंदीच्या मुद्द्यावरून आझाद मैदानावर ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन केलं। ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्य सरकारच्या जीआरची प्रतिकात्मक होळी केली। या आंदोलनात उद्धव ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी झाले होते। अधिवेशनही सुरू होत आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही सरकारवर दबावही आणू पाहतात की हा अध्यादेश मागे घ्या? आम्ही दबाव आणू इच्छित नाही, आम्ही हे स्वीकारतच नाही आहोत। त्याच्यामुळे एखादी गोष्ट ते जर का लागणार असतील तर आम्ही आमच्या वतीने हा विषय संपवलेला आहे। आम्ही जीआरची होळी केलेली आहे, त्याच्यामुळे आता तो जीआर आहे असं मानण्याचं कारण नाही। कारण एखादी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलंय की हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही। अजित पवार असं म्हणाले की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आनंदाची गोष्ट आहे, कोणतरी एक धाडस दाखवतोय। सगळेच जण गुलाम झालेले नाहीयेत, त्याच्याबद्दल कौतुक आहे। आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये। मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही अत्याचार होतोय आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी असं म्हणेन की सगळ्यांचीच मुलं त्या वयातून मोठी होत असतात। त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण भार टाकणार हा सुद्धा एक मोठा विषय आहे। भाजपकडनं सातत्यानं ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जीआर काढताना कोण मुख्यमंत्री होतं? आमचा अभ्यास गट आम्ही नेमला होता, त्यानंतर 2 मुख्यमंत्री बदललेत, 2 मंत्री बदललेत। त्याच्यानंतर जीआर परवाकडे काढला गेला तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल की युती धर्म म्हणून ते काही बोलू शकत नाहीत, पण भ्रष्टनाथ मिंदेंचे मंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात का हा देखील विचार त्यांनी करावा। हे पण ते कोणत्या अँगलनी मोर्चा निघणार नाही असं म्हटले हे बघितलं पाहिजे। धमकी अँगलनी म्हटले की ही जी भूमिका सरकारची आहे ती मागे घ्यायच्या अँगलनी म्हटले हे एकदा बघितलं पाहिजे। हा मोर्चा तर होणार, हिंदी सक्ती तर मागे सरकारला घ्यावी लागणार। तर सोलापूर आणि नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेनं हिंदी भाषेच्या जीआरची होळी केली आहे। ही दृश्य आहेत सोलापूर आणि नाशिक मधली। दोन्ही ठिकाणी ठाकरेंच्या सेनेकडून सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्तीची जो जीआर आहे त्याची होळी करण्यात आली आणि याच विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुढच्या घडामोडीकडे शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं। नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत, केस घेतल्या, जेलला गेले, मारामारी केली, मर्डर सगळं झालंय असं वक्तव्य गोगावलेंनी केलं। वाटचालीचा आलेख सांगताना गोगावले यांनी मर्डरचाही उल्लेख केलाय। गोगावलेंच्या वक्तव्यावरून आता वादाला सुरुवात झाली आहे। त्यावेळेला बाळासाहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, अनेक नेते मंडळी आम्ही जवळून पाहिलेले। नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं। अंगावर केसी घेतला, भानगडी केला, जेलमध्ये गेले, मारामारी केला, मर्डर सगळं झालेलं आहे। हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही। देवीला सांगत ना आम्ही भानगडी करा, आपल्याला जुळवून चालायचं, पण त्यांच्या पण काही मंडळी थोडं आम्हाला पण जुळून घ्यायला पाहिजे हा आमचा सल्ला, बाकी काय नाही। आदरणीय राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही, कुठलाच पोलीस रेकॉर्ड नाही। कदाचित गोगावलेजींना पूर्ण माहिती नसेल। आज संध्याकाळी चहा पाण्याच्या निमित्ताने माझ्या खांद्याला कांदे लावून उभे असतील तर थोडी चहा त्यांना माझ्या वतीने देतो आणि त्यांच्या ज्ञानात थोडा भर टाकतो। जे केंद्रीय मंत्री राहिले त्यांच्याबद्दल पोलिसांनी त्यांना बोलवून त्यांचा जबाब घेतला पाहिजे की नक्की काय तुमच्याकडे माहिती आहे। चौकशी दोघांवर केली पाहिजे की कुठच्या मर्डर झाल्या आहेत, कुठचे आरोप झालेले आहेत आणि हे खरं मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं पाहिजे। कारण जर असे मर्डर करणारा व्यक्ती प्रधानमंत्र्यांच्या बाजूला कॅबिनेटमध्ये बसत असेल तर प्रधानमंत्र्यांच्या देखील आपण पाहतो सुरक्षेला मोठा धोका आहे।
नाही, अत्यंत अशा प्रकारचं वक्तव्य असेल तर ते दुर्दैवी आहे. यातनं एक वाईट संदेश लोकांमध्ये जाईल की त्या ठिकाणी गुन्हेगार मर्डर करणारी लोक पण राजकीय क्षेत्रात उंची गाठू शकतात. मला वाटतं राजकारणामध्ये अशा प्रकारचं जबाबदार नेत्यांनी मंत्र्यांनी वक्तव्य करताना काळजीपूर्वक केलं पाहिजे असं मला या ठिकाणी नम्रपणे सांगावंसं वाटतं. नाही, याच्यामध्ये मी सांगतो, नाही बरोबर आहे, याच्यामध्ये मी सांगतो, त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. बोलण्याच्या आवेशामध्ये किंवा त्या आपण जे भाषण करतो त्या ह्याच्यामध्ये त्यांनी तो शब्दप्रयोग उच्चारला, पण त्याच्यामध्ये कसलंही इंटेन्शन नव्हतं. राणे साहेब हे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आहेत. राणे साहेबांनी कोकणासाठी केलेले विकास हे डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही सगळी मंडळी काम करतोय. त्याच्यामुळे तो जो काही शब्दप्रयोग झालाय असं तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये तो अनावधानानं झालेला आहे. गोगोले असं म्हणाले की सर्वसामान्य शिवसैनिक, सर्वसामान्य बाळासाहेबांचा कार्यकर्ता हा भांडण करून, तंटे करून, सर्वसामान्यांना न्याय देऊन, अंगावर केसेस घेऊन मोठा आलेला असतो आणि खुनासारखे गंभीर आरोप सुद्धा त्यांच्यावर लागलेले असतात. खून करणं आणि खुनाचे आरोप असणं हे वेगवेगळं आहे. त्यामुळे त्यांच्या केलेल्या भाषणाचा चुकीचा अर्थ लावून मीडियाने उगाच काहीतरी वातावरण तापून याच्या मागची भावना काय आहे याचा विचार करावा. खुनाच्या आरोपावर अनेक लोकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु नंतर ते निर्दोषत्व सिद्ध होत. आणि महत्त्वाची घडामोड, मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमले होते. 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. 27 ऑगस्टला निघायचं आणि न थांबता 2 दिवसात मुंबईत जायचं असं जरांगे म्हणाले. 29 ऑगस्टला मुंबईला जायचं. इथून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवाली सोडायची. यावेळेस आपल्याला सरळ जायचंय, कुठेही न थांबता. आपल्याला कसल्या परिस्थितीत 28 ऑगस्टला म्हणजे 2 दिवसात आणि 2 रात्री मुंबईला पावसायचं. तर मनोज जरांगे यांचा मुंबईत जाण्याचा मार्ग काय असेल? शहागड, पैठण, शेवगाव, पांढरे पूल, अहिल्यानगर, नेप्टी नाका मार्गे आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर, मंत्रालय असा हा मार्ग मनोज जरांगे यांचा असणार आहे. तर मनोज जरांगेंचा हा बालहट्ट आहे. मात्र सरकारनं आता या झुंडशाहीला बळी पडू नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. मनोज जरांगेंना शरद पवारांची फूस आहे असा आरोप सुद्धा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी याआधी पण आंदोलन केलं आणि आता पुन्हा एकदा मुंबईत आंदोलनाची त्यांनी घोषणा केलेली आहे. हे बघा, हा बालहट्ट आहे आणि मनोज जरांगे हे कातडी बचाव आंदोलन आत्ताचं असेल त्यांचं. कातडी बचाव यासाठी की त्यांच्या भोवतालचे जेवढे म्हणून त्यांचे सहकारी आहेत त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल आहेत. काही लोकांना उचललेलं आहे, काही लोकांना तडीपार केलेला आहे. काल परवा तर त्यांचा एक समर्थक बीडमधल्या एका मुलीच्या विनयभंगाच्या केसमध्ये अडकलेला आहे. त्यामुळं त्यांची जी मागणी आहे, त्यांनी जे काय एक वेड पांघरलेलं आहे, हे अक्षरशः मराठा बांधवांच्या डोळ्यामध्ये धुळपे करणार. त्यामुळं आम्ही कायद्याला मानणारे आहोत. आमचा सरकारवर आता सध्या विश्वास आहे आणि सरकार, आम्हाला नाही वाटत की यांच्या झुंडशाहीला बळी पडून ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश लागू करा, आम्ही मुंबईमध्ये ओबीसी मधूनच आरक्षण घेऊन परत येऊ, हे जे काही बोलणं आहे हे बेकायदा आहे. हा जरांगेचा बालहट्ट आहे आणि जरांगेला कुणीतरी चावी देते आणि ते चावी देणारे काल परवा बघायला भेटलेले महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्यामुळं कोण कोण आहे थेट नाव घ्या ना. बघा, बीड जिल्ह्याचा खासदार बजरंग सोनवणे लेखी पत्र दिलंय त्यांनी. मग पुन्हा ते राजेश टोपे आहेत, पुन्हा ते प्रतापराव चिखलीकर आहेत, कुठले त्या लोहा कंदारचे आमदार. हे 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 ठरवून आंदोलन आहे. त्यामुळं आम्ही या आंदोलनाला जास्त भीक घालणार नाही. येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये ओबीसी बरोबर सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल. बजरंग सोनवणेला कसं उन्हात बसवायचं तेही आम्ही ठरवू. चिखलीकरला कसं घरातून उन्हात बसवायचं, घरात बसवायचं तेही आम्ही ठरवू. आणि राजेश टोपेला तर आम्ही ते दाखवून दिलेलं आहे.
बरोबर आहे, पण या सगळ्या आंदोलनाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं की ही आरपारची लढाई असणार आहे, कारण 8.9% ही आकडेवारी सुद्धा त्यांच्याकडनं आलेली की एवढंच मराठा आता आरक्षणात जायचा राहिलेला आहे. हे मनोज जरांगे कोण घटनातज्ञ नाहीत. मनोज जरांगेंना घटनेतलं काहीही कळत नाही. जी माझ्या मराठा समाजातली मुलं जी MPSC देत आहेत, UPSC देत आहेत, ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहेत, त्या लोकांना खरं काय आहे ते कळलेलं आहे. त्यामुळं मनोज जरांगे हा मराठा बांधवांची दिशाभूल करतोय, फसवणूक करतोय आणि त्याला फूस पवार फॅमिलीची आहे, मराठवाड्यातल्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची आहे. दुसरीकडे हे झालं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात. मात्र तुम्ही आज एक पोस्ट केलेली आहे जी अजितदादांच्या संदर्भात होती, कारण आज अजित पवारांनी सारथी संस्थेला भेट दिलेली आहे आणि त्याच्या काही कामाबद्दल नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. तुम्ही ती पोस्ट केली, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं काय आहे? महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार कामाच्या बाबतीमध्ये एवढा तत्पर उपमुख्यमंत्री आहे की सारथीच्या बिल्डिंग समोर साठलेल्या पाण्याचा निचरा झाला नाही म्हणून PWDच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरणारा हा तत्पर उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटला आहे. या अजितदादांचं त्रिवार अभिनंदन. पण आम्ही OBCच्या मुलांना स्कॉलरशिप नोंदणी दिनांकापासून मागतोय, ती मिळत नाही. OBCच्या मुलांना महाज्योतीला निधी मिळत नाही. OBCच्या वसतिगृहाची वीट रचली जात नाही. OBCच्या लोकांना आम्ही मागितलंय ना अजितदादांना, त्या सारथीच्या बिल्डिंगमधले 2 मजले हे महाज्योतीला ऑफिस कार्यालय म्हणून द्यावे ना अजितदादा पवारांनी. अजितदादा पवार हा महाजातीयवादी माणूस आहे. अजितदादांनी स्वतःच्या स्वजातीच्या सारथीच्या बिल्डिंग समोर जी तत्परता दाखवली ती OBCच्या बांधवांच्या बाबतीमध्ये, मुलांच्या बाबतीमध्ये, OBCच्या अनेक वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये हे अजितदादा पवार ही तत्परता दाखवणार का? हा आमचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि अजितदादांना हा आमचा सवाल आहे. धन्यवाद. तर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन असू दे किंवा अजित पवारांनी जी सारथी संस्थेला भेट दिलेली आहे, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन लक्ष्मण हाके यांनी टीका केलेली आहे. आपल्याला या सगळ्या मुद्द्यांवरती त्यांची काय नेमकी भूमिका असेल ते देखील आता बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. तो पक्षाची गळती थांबवण्यासाठी आता युती करत आहेत अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिणवत होते, आता युती करता का असं विचारण्याची वेळ का आली असा सवालही एकनाथ शिंदेंनी केला. असं खोटं नाटक करून तुम्हाला आता एवढा प्रॉब्लेम त्यांना झालाय, एवढी गळती लागली आहे, ती गळती थांबवण्यासाठी युती करायला आर्थिक झाले. अरे ज्यांना तुम्ही म्हणत होता संपलेला पक्षी आहे, यांच्याशी काय बोलायचं, जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा ज्यांना कसपटा समान तुम्ही मानत होते, कचऱ्यामध्ये जमा करत होते, आता युती करता का, युती करता का, एवढी होतं आर्थिकपणा. का झालं, का वेळ आली, त्याचं चिंतन करणार की नाही, आत्मपरीक्षण करणार की नाही. बाळासाहेब हिरा होता, हिऱ्यापोटी घारगोटी असं जे म्हणतो आपण ते खरं आहे. तुम्ही विचार सोडले, तुमचा विषय संपला आणि त्यामुळे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराशी कधी प्रतारणा करणार नाही. तर नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडलं. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विलास शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. विलास शिंदेंसह इतर माजी नगरसेवकांनीही शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. पंढरपुरात दर्शनासाठी सध्या वारकऱ्यांची लाखोंची रांग आहे. मात्र आमदार संतोष बांगर यांनी VIP फरमान काढलंय. माझ्या 21 कार्यकर्त्यांना VIP दर्शन द्या असं पत्रच बांगर यांनी मंदिर समितीला लिहिलंय. आमदार संतोष बांगर यांच्या पत्रानं वारकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय.